खऱ्या अर्थानं ब्लॉक करून सुद्धा मारुती रायाचा भक्त आहे म्हणून स्वतःला म्हणून घेतो. आमचे बंधू सुशील दादा आहेत, त्यांच्याही चरणी प्रणाम करते. जय श्रीराम. आरती वगैरे करून नामजप करून कसं वाटत आहे आता? खूप फ्रेश वाटत आहे. सकाळी सकाळी देवाची पूजा तुम्ही पण करत राहा. अशीच एकदम आमच्यासारखी आम्ही सकाळी उठून 6 वाजता इथं पूजा करतो, आरती करतो. तुम्ही पण करत राहा. पण तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही येऊ शकता सकाळी 5:30-6 वाजता. 6 ते 6:30 झाले चालते, काही विषय नाही आहे. रोजच ब्लॉग निघते आमचा, पण रोजच फेल जाते. एखाद्या वेळेस काढतो, एखाद्या वेळेस नाही काढतो, मग दिवसभरात काहीच निघत नाही. तर मी म्हटलं चला आजपासून याच्यासाठी ब्लॉग चालू करू आपण की आजपासून श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात म्हणजे आपल्या गजानन नगरमध्ये 7 दिवसाचा सप्ताह बसत असते, म्हणजेच प्रगट दिनाचा. तर तो आजपासून चालू झालेला आहे. तर आजपासून 7 दिवस त्या ठिकाणी सप्ताह राहणार आहे. तर आपण आपली जेवढी सेवा होते त्या ठिकाणी आपण जात जाऊ. त्या ठिकाणी भागवत ऐकणं, नाही तर मग कीर्तन ऐकणं, त्या ठिकाणी हरिपाठ सुद्धा असते. तर चला आपण गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. चला. चला. तर तू सायकल घेत आहे काय? आम्ही गाडीवर येतो मग. तुमची तिघ जण गाडीवर बसणार नाही ना आपण. पण तुम्ही दोघं जण झाले बारके, मी झालो जाळा. अरे आम्ही सारखे झालो. अरे हो, आम्ही कुठं पाहिजे रे बाबा. तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ. या ठिकाणी आत येता येतात आपल्या गुरुदादाचं बढियापैकी असं बॅनर दिसते आपल्याला. संत गजानन महाराज प्रगट दिन निमित्त सर्व येणारे भाई भक्तांचे हार्दिक स्वागत. चला. तर पहा मंडळी, आल्याबरोबर या ठिकाणी चालू आहे आरती सध्या. आपल्याला आरती लागणार आपल्या हातात. ती मारुती रायाची आरती चालू आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज आगिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. भागवत किती वाजता चालू आहे? 10 वाजता. पहा मंडळी या ठिकाणी कुलूप उघडून राहिले. जय गजानन माऊली. जय गजानन. यार गड्यांनो पहा मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण असं पेंडॉल जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भागवत होणार आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून ये. जय श्री गजानन. श्रीराम जय राम जय जय राम. आणि या ठिकाणी जे आहे आता 7 दिवसाचा सप्ताह चालू होणार आहे. तर ती थोडीशी आपल्याला माहिती देतील कशा प्रकारे या ठिकाणी शेड्यूल ठेवलेलं आहे आपल्या गजानन महाराज संस्थानवर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात आपल्या या ठिकाणी गजानन संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी 6 वाजता काकडा आरती, त्यानंतर 9 ते 11 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण होणार आहे. त्याच्यानंतर दुपारी 1 ते 5 ज्ञानेश्वर महाराज पातोंड यांच्या मुख वाणीतून भागवत या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 6 वाजता हरिपाठ आणि 8 ते 10 हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे. बरोबर. आज पहिला दिवस आहे. आज कोणाची सेवा आहे आपली? आज पहिल्या दिवसाची सेवा आपल्याच अकोला जिल्ह्याचे वैभव साक्षीताई भोपळे यांची कीर्तन सेवा रात्री 8 ते 10 या वेळेत होणार आहे. बरोबर आहे. आणि 7 दिवसाच्या सप्ताहानंतर जेव्हा आपला प्रगट दिन राहते म्हणजे 8 तारखेचा, त्या दिवशी कसं शेड्यूल आहे आपलं? 8 तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन राहील जायले महाराजांचं. त्याच्यानंतर दुपारी 12 ते 3 महाप्रसादाचं वाटप होणार आहे आणि 3 वाजता अकोट शहरातून श्रींची एक भव्य मिरवणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे. चालते. बोला श्री संत गजानन महाराज की जय. धन्यवाद. पुढे बापडे अद्विक माझा भाऊ आहे तर मंडळी या ठिकाणी बढियापैकी आम्ही लॉंग व्हिडिओ काढायला चाललो. आता तिकडे आमचं जेवण वगैरे चालू आहे बढियापैकी मस्त. तर मंडळी आता आपण चाललो बढियापैकी मस्त व्हिडिओ काढण्याच्या मारुतीवर. मंडळी हे ठीक आहे ना, भरपूर दूर आलो मंडळी आम्ही सध्या. आता तुम्ही पाहू शकता त्या दोघी जण येऊनच राहिले आराम. आज पुरी एकदम मारण्या गेली आमची. काय सांगा तुम्हाला आता, एवढ्या उन्हात आलो गाईज आम्ही. एवढी मेहनत घ्यायला लागलो. तुम्ही एक लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्की करा भावा. काय करायला लागून राहिलं व्हिडिओसाठी. तर मंडळी फायनली आपण जे आहे सध्या या ठिकाणी खुदानपूरच्या मारुतीवर पोहोचलेला. या ठिकाणी छोटा आपला व्हिडिओ काढून बढियापैकी. हे सगळे कॅरेक्टर आहेत आपल्या येत वेगळे. लवकरच व्हिडिओ जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारच. आणि त्याचा जर शॉर्ट बनला तर तो आपण इंस्टाग्रामवरही टाकू. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपण सध्या आलेला खुदानपूरच्या मारुतीवर. या ठिकाणी बढियापैकी असा गट्टम काला करणं चालू आहे.
बोला सियावर रामचंद्र की जय. गौरवदादाजी इकडून पुरा घट्टम कालाचा पुरा कार्यक्रम आहे मंडळी आहे. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तमा ध्येयं सदा. समोरच्याच लोगोमध्ये हनुमान भक्त मारुती रायाचा आहे. खऱ्या अर्थानं ब्लॉग करून सुद्धा मारुती रायाचा भक्त आहे माणूस स्वतःला म्हणून घेतो. आमचे बंधू सुशील दादा आहेत, त्यांच्याही चरणी प्रणाम करते. वाजवा टाळ्या, त्यांच्याकडे टाळ्या वाजल्या पाहिजे. त्यांच्याही चरणी प्रणाम करते. आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज जी आहेत, त्यांच्याही. पानात काय देतात? शॅम्पूच्या पुढे, भांडे घासात साबण, चाळणी, चहा गाळायची गाळणी, आणखी काय असते? किसनी. लिस्ट आणून मला देता, मी खिशात घेऊन जाईल. ती तर त्या लिस्ट खिशात घेऊन जाईल, पण हे शॅम्पूच्या पुढ्या, साबणाचे स्टँड, बाउल हे देण्यापेक्षा कुणीतरी श्रीमद भगवद्गीता द्या, कुणीतरी माऊलींचा हरिपाठ द्या, कुणीतरी ज्ञानेश्वरी द्या, जेणेकरून तुमच्या वाणाचं सार्थक होईल आणि समोरच्या वाचणाऱ्याचा उद्धार होईल. विठाला विठाला. असो, कुठून आलतो आपण? कुठून आलतो? अरे इकडे मकर संक्रांतीत कुठून आलो? लाडक्या बहिणीचा टप्पा एकदा चुकला तर चालेल, कीर्तनकाराचा टप्पा चुकला की पुढेच जात नाही महाराज. कुठून आलतो? मंगळसूत्र माहिती आहे तुम्हाला? दागिन्यात सार मंगळसूत्र किती पोता गेला. देही घडे देवाचे भजन आणि तहे ज्ञान आहे मोठे. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाचा भाव माझ्या अल्पमतीप्रमाणे आपणा सर्वांसमोर मांडला. माझ्या मुखातून जर काही अपशब्द निघाला असेल, आपल्या मनाला टोचला असेल, तर ज्याला 3 मुलं आहेत, त्या 3 मुली आहेत, त्यांनी आपल्याला मला त्यांची 4थी मुलगी समजा. ज्यांना 2 मुली आहेत त्यांनी 3री समजा. ज्यांना 1 आहे त्यांना 2री समजा. ज्यांना काहीच नाही त्यांनी आपली आपली प्रॉपर्टी माझ्या नावानं करून द्या. दुसरं काहीच माझं आपली मुलगी समजून माझी चूक पदरात द्या, ही आपणा सर्वांच्या चरणी विनंती करते. पुनश्च एकदा सुंदर आयोजन आहे. सर्व आयोजक नियोजक मंडळींच्या चरणी प्रणाम करते. गुणी गायनाचार्य मंडळी आहेत महाराजजी. आम्हाला राग येत नाही गायनातला, पण गजानन बाबांना आमचा राग येत नाही. आपल्यासारखी सुंदर गायनाचार्य मंडळी पाठवून देतो. आपणा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आदरणीय विनेकरी बाबा आहेत, मृदंगवादक दादा आहेत, चोपदार बाबा आहेत, सर्व टाळकरी मंडळी आहे, सर्वांच्या चरणी प्रणाम करते. उपस्थितांच्या चरणी सर्वांच्या चरणी प्रणाम करते. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या चरणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी समर्पित करते. वासुदेव बाबांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर.